हेल्मेटला नाही काय तिथं भांडण बघ याच्यावाला हेल्मेटला नाही. भाऊच्या गाडीला बरोबर चिपको. दुसरा भाऊच बघत असेल त्याचा फोटो बनवून घे. गाडीने लावून ठेवू आपण एक साईडला. चलो गुड मॉर्निंग गाईज. तर आज दिवस आमचा चौथा दिवस आहे. तो पुढे टँक बॅग मध्ये ठेवायचा आहे. आज चौथा दिवस आहे. आज आम्ही चाललोय टँक बॅग मध्ये. बोललो टँक मध्ये नाही बोललो मी. टँक बॅग बोललो ना मी. तर आज आम्ही वाराणसीवरून निघतोय सिलिगुरीसाठी. सिलिगुरीचा रोड काहीतरी 750 किलोमीटर आहे आणि रोड एवढे प्रॉपर नाही आहेत, पण 15 तास दाखवत आहेत जायला. हां आम्ही पोहोचू शकतो. नाही पोहोचणार आम्ही. पोहोचणार रातच्या 2 वाजले तरी आम्ही पोहोचणार. अरे तसं तर आम्ही पण पोहोचू, पण परत मग काही जणांच्या घरून आपले फोन येतील रात्री गाडी चालू नका आणि रात्रीचा प्रवास करू नका. हां आता आम्ही आमच्या काही बॅग्स आम्ही गाडीत टाकल्यात. म्हणजे माझी सॅडल बॅग मी गाडीत दिली आहे. आता डबल सीट आहे त्याच्यामुळे, आणि आमच्याकडे गाडी आहे त्याच्यामुळे आम्ही माझी सॅडल बॅग गाडीत टाकली आहे मी माझी. आज थोडा वेट कमी होईल मागचा. हो पण जाम वजन आहे. काल बॅग तुझी ना एका साईडला जात होती. पहिले टॉप बॉक्स लावून घे भाऊ. हे पहिले चेन लूप करून घ्या. तुला गाडी आमची किती किलोमीटर आहे? 1300 झाले 1400 झाले. 1500. हां तुमचा समृद्धी महामार्ग, आमची कमी झाली. हे किती झाले गाडी किलोमीटर? रेडी टू रेश 1577 म्हणजे 1550 किलोमीटर झाले आमचे अंदाजे. अंदाजा. कारण आपण मागच्या टायमाला माकुमला होतो 1500 किलोमीटर एवढा घातलाच आपण. अजून अयोध्येला गेलतो आपण त्या टायमाला. मग 1500 किलोमीटर आलोय. आणि येता आम्ही या टायमाच्या ट्रिपला आपल्याकडून जेव्हा आम्ही लडाखला होतो त्या टायमाला राजस्थानवरून जातो, पण तो राजस्थान क्रॉस केल्यावर नंतर थंडी चालू होते. पण इकडे तसं नाही. यूपीची गरमी लय भयंकर आहे. आता फक्त रूममधून बाहेर आलो आहे, ते पण AC बंद करून ठेवलेली निघायच्या 1-1.5 तास आधी, तरी पण कंडिशन अशी झाली. चला चिमट्याचा कमाल तुला दाखवता माझा. चिमट्याचा कमाल काय तिकडे बघ. ते कॅड उमगो एक ड्रॉपबॉक्स नाही लगाने आडा झाला का? ए स्टिकर भेटतील का आज? स्टिकर भेटेल. गाड्या आमच्या सापजान. खालते बघू नको तशी, त्याच्यापेक्षा जास्त ही न करा बस तुमची. खालते नको, वरते बघ बॉडी बघ अख्खी साप आहे. हां तशी आता सज्जन भाऊ अजून गाडीतून पोचलेली नाही. तो पोचल्यावर सगळ्यात पहिले गाडी पुजवेल. दादा चालू ना हवा. बाकी हेल्मेटचा तो वाजर खोलल्यावर गरम हवा नुसती. हवा थंडी हवा नाही. चालू करून ठेवू शकेल. ठीक होता ते हेल्मेट मध्ये जरा आपला कूलर जरा लावायचा होता तुम्हाला. AC बघू होतो भेटली नाही. तर काही चेन लूपचं काम चालू गाडीचं. यो आमचा बॉडी बिल्डर. सगळ्या बॉडी बिल्डर यो चॅनल माझा झाला. आता बाईचा पण धंदा आला पाहिजे का नाही. तर चलो काय आता दुसरी गाडी करायचा टाइम आलेला आहे. काही यालाच लावूस लाला गाडी बाहेर गेल्या. ए लेका
पंक्चर काय दुसरी गाडीचा पण चालू झाला चेंडूचं काम. आता आम्ही आलो KTM मध्ये. गाडी 2 वेळा शोरूमला पाठवली पण त्यांनी काय तुरंत लक्ष केला नाही. त्याच्यामुळे आता मला वाराणसीला गाडी KTM सर्व्हिसला घेऊन यावं लागलं. आता गाडी अजून माहीत नाही की सिम्बॉल म्हणजे चेक सिम्बॉल कशामुळे येतो. कारण गाडी सर्व्हिसवरून आणली आहे, प्रॉपर चेकअप केली आहे, तरी पण गाडीला प्रॉब्लेम दाखवतो. आणि काय या गाडीचा फक्त चेन टाईट करायची आहे. आज तुम्ही बघू शकता इथं खिल्ला लागलेला होता. आता भाईला काय सांगायचं, खिल्ला बोलतं बघू थांब. खिल्ला केवढा छोटा होता, पूर्ण आतमध्ये गेलेला होता. वरून असं दिसत होतं, त्याला वाटलं काय आहे ना काय नाही, असं काढला डायरेक्ट बाहेर आला. तर पंक्चर झालं, तर पंक्चर बनवत बसले. इकडे गाडीचं काम चालू आहे आणि इकडे पंक्चरचं पण काम चालू आहे. असं काम. KTM मधून निघालो बाईक सर्व्हिस करून. नंतर भूक लागलेली, मस्तपैकी KFC मध्ये आलो. मग आता बाहेर आला, आम्ही पैशांचा विचार करत नुसतं पैसा उठला करत. नुसता पैसा बाहेर कपडा गेलो बघू बघा. कॅल्क्युलेशन करायला नाही का. प्राईस रिझनमध्ये कुठलं बाकी ना 2 आणला. त्यावेळी तिकडे काय खाली माहीत नाही आम्हाला. पण आम्ही KFC मध्ये आलो. पण KFC नसेल आलो. पण त्यावेळी KFC नसेल झाला सगळ्या मिळून. आता आम्ही खाऊन घेतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. ओके गाईज, सॉरी गाईज, माझ्यामुळे माझ्यामुळे या इथे आम्ही झोपलो. तुम्हाला कुठे इकडे. अच्छा तिकडे झोपले का? त्या तिकडे 3 तास चटई टाकून झोपलेलो आम्ही तिथे. तिकडे लक्ष. तिकडेच. ओके. आता आपण स्टिकर तरी तुम्हाला मी ना जास्त नाही, थोडंसं सॉरी बोलतो. तर आम्ही टाइम कव्हर केला ना तुमचं पटकन. आता फास्ट झालं का नाही. सकाळी 11 वाजता निघलोय, 6 वाजेपर्यंत 100 किलोमीटर 115 स्टिकर आता लावून घ्या पटकन. 7 घंटे लागले आम्हाला. ए पण एक वेळेला आपण आता जो डिस्टन्स काढले ना, तो 1.5 तासाच्या आतमध्ये आलो. हा मी बोललो ना 1 तासात आले तुम्ही. 1.5 तासाच्या आतमध्ये आलो. अरे भाई तुला 6चा टाइम होता, तू 6 बरोबर पोहोचले. 6च्या आधी आलो. चला हे लावून घे तर बरोबर. आम्ही कोणला कट नाही मारली. मयूर भाऊनी मेहनत घेतलावले स्टिकर चिपकवायला गाडीवर. दुसऱ्या दिवशी चिपकून घेतले. आमचा रायडर उतरतं की नाही गाडीतल्या. रायडर हेल्मेट फिक्स करते अजून. ओके म्हणे हो. हम अभी जा रे सिक्कीम. बोल चला समजला. हे इधर देख कितना आहे. बघ सुयोगनी ना मयूरनी मेहनत घेतला आमच्या बाईकवर स्टिकर्स लावायला. दरवर्षी मी लावतो त्या. नाही हेल्मेटला नाही काय तिथं भांडण बघ याच्यावाला हेल्मेटला नाही. भाऊच्या गाडीला बरोबर चिपको. दुसरा भाऊच बघत असेल. एकदम त्याचा फोटो लावून आला पाहिजे होता गाडीला. पण एक काम कर ना, त्याचा फोटो बनवून घे, गाडीने लावून ठेवू आपण एक साईडला. ओके. कसा वाटतो स्टिकर बघून सांगा. बाकी अजून बाकी आहेत ते आम्ही नंतर लावू. काय लिहिता त्याला ब्लॉग मध्ये दिसासाठी फक्त स्टिकरला जर अख्खी मेहनत नाही केली. नाही बोललो ना मी. मेहनत फक्त मयूरनी ना सुयोगनी केले, सत्यवनी काहीच केलं नाही. असं आम्ही बोलत नाही. मेन स्टिकर, अरे स्टिकर साठी तो माझे मागे 4 दिवसापेक्षा लागलेला निघायचे. मी केली निघायचे स्टिकर मग तर तू डिझाईन केलेली, मग तुम्ही त्याला काय नाही सांगितला का तुझ्याकडे स्टिकर अवेलेबल आहेत. पूर्ण डिझाईन केली ना भाई. जे काय असं पण तुम्ही केली त्याच्यासाठी थँक्यू. माझं काम वाचवलं तू.
तुझी केटीएम पण आहे त्याच्या स्टिकरवर. हो माझी KTM आहे, इनोवा आहे. इनो आहे, 2 गाड्या आहेत आपल्या. मग हे तरी असतील ना 57 स्टिकर. भाई इथे लावू का? हा, लाव 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 लाव. इकडे वन साइड लावतो ना असं. नाही नाही अरे त्याची रील बनवायची आहे तुम्ही ना, त्याची रील बनवता तुम्ही घेतले. अरे साईडला नको, मागेच लावशील तर वन लाव. साइड पंचाखाली नाही लागत. वन साईड पंचाखाली असं लाव ना, लागल ना. हा, लागल असं. बाबल येते. नाही येणार. हे नको, तिथं नको, तिथं नाही राहणार. बघू जरा दे ना. नाही होत. अरे त्याच्यापेक्षा वरती लावा ना. बेकार बोलतो. नाही चालूच अख्खा लफरावल. नव्हता ना, बरोबर लागत. अरे नाही लागणार. उपटल तो. त्याच्यापेक्षा इथं लावा, इथं परफेक्ट बसल. अरे इथं परफेक्ट असा बसल, असा बसल. बसू का इथं? तुला कुठं लावायचा आहे आता तो? इथंच या घरात लावतो. तिला लाव, तिला डब्यावर, तिच्या डब्यावर जागा आवरी लावायला. कुठं पण लावू शकते. चल ना, चिपको पटकन. सेंटरचे तसं नको, असं ते साईडचा नाही, साईडचा दाब, असा दाब. मग तो एका साईडला आहे. अरे तो त्याची टेक्निकच बरोबर आहे. जागा बरोबर नाही, स्टेबल थोडी आहे ती. थांब तो गरम केला, त्याला गरम झाला ना तो बरोबर आम्ही खेचतो त्याला. चला चला जागा कुठे लावायचं दुसरं? तो रायडर निघतं का? अरे काय करशील, झाले निघलेलो, परत त्यांनी सिग्नल दिला, परत आतमध्ये घुसलो. आता काम एकदम कन्फर्म. हा केला कन्फर्म. इधर बैठे भाई. इधर ते हेलिकॉप्टरवाल्याला कसं बोलवलं तुम्ही केदारनाथला? आता आम्ही पोचलोय कुठं माहित नाही, पण वाराणसी पासून मला वाटतं बिहार में भैया. बिहार में है, हम पता है हमको, लेकिन वाराणसी जहाँ हम रुके थे वहाँ से हम आए हैं 300 किलोमीटर आहे क्या टोटल? 12 घंटा लगा. अरे 12 घंटा नाही, 5 बजे से. 100 किलोमीटर मग 11 वाजता निघले. 250 नाही, अरे 5 वाजता. तुम्हाला 6 वाजता, 5ला पण आहे, 6ला 5:30ला तिथं पोहोचलो आपण. 640. 350 ना. मग भरपूर कापला ना. मग त्यात पण ऑफ रोड भेटला आपल्याला. 200 हा मग 200च बोललो मी. 6 वाजता आपण भेटलो, तिथून 250 आलो. 100 किलोमीटर होता. आपण जिथं ब्रिजच्या खाली भेटलो, ब्रिजच्या खाली ब्रिजवर रिटर्न मारला ना, मी नाही अजून एक 100 जास्त झालं. 100 ब्रिजच्या खाली कुठे भेटलेला आपण. तेच बोललो. ते रे तुझा सेम पोझिशन मध्ये माझं 4.4 तुला जेव्हा असाच होता का? होता का नाही कमेंट होता का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला आता आम्ही थांबलो जेवायला. काय मागवले जेवायला? व्हेज नॉन व्हेज दोन्ही मागवले. भाई अपना आइटम का नाम क्या है? चिकन क्या है? ज्यावेळी काशी बसून मध्ये मच्छी मटार झाला ते आज समोरून बस देहाती चिकन देहाती. चिकन देहाती बिहार में आए, चिकन देहाती लपेटेंगे, कच्चा खाए. कचाकच खाएंगे और फिर आगे चलने का है हमको. अभी यहाँ से यहाँ से जाएंगे 25 किलोमीटर है. अच्छा ढाबा देखेंगे, सो जाएंगे, सो जाएंगे. फिर उठ जाएंगे 9 बजे, फिर कंटिन्यू करेंगे. आता 3 परले पडो का नाही पडो टेन्शन घ्यायचं नाही. जॉब चालू आहेत ते करत राहायचा. ते आपले मेमरीजसाठी असतात. आपण कुठे जातो, किती मजा करतो ते फक्त आपल्यासाठी आपण ब्लॉगिंग करतो. पण आणि आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते बघतात. बाकी आपलं काय ते प्रमोशन वगैरे सगळं मॅटर नसतो. आता मस्त हा लोगो इथे मयूरनी बनवलेला, तसंच सेम असं एक बनवलं आहे. चला आता आमचं जेवण झालं आहे. आम्ही आता निघतो इथून. आम्हाला 400 किलोमीटर बाकी आहे अजून. वाजल्यात काहीतरी 12:30. आम्ही रात्री अजून बहुतेक 100-150 किलोमीटर चालू, त्याच्यानंतर थोडा आराम करू आणि मग बाकी सकाळी आम्ही लवकर निघायचा प्रयत्न करू. जरा वाजले 12:30, 2 वाजेपर्यंत तरी आम्ही गाडी चालू. आता हे 2 वाजेपर्यंतच गाडी चालवा, जास्त चालू नका. 2 वाजता थांबा. 2 वाजता थांबायचा. हां भाई मी तर एक आपण 100 किलोमीटर चालू. 100 किलोमीटर चालू आणि मस्त गाडी थांबून देऊ. हा. म्हणजे 1:30 वाजेपर्यंत 100 किलोमीटर होईल आपला. तेच. चला, आता आम्ही निघतो.
भेटतो डायरेक्ट आमच्या स्टॉपवर. तसं नाही. तर आम्ही मस्त होता ज्यूस पिला. यांना सांगितलं निघा ज्यूस, यांना सांगितलं निघा पुढं. इथं आता बसल्यात टाइमपास करायला. नाही दाखवतो रेडी वाईट घेतो. लांबच्या दाखव म्हणजे वाईट घेतलं, इथंच वाईट गेलंय. तेव्हा असं लांबूनच दिसता तुम्ही सगळी. ए वो विवेक विवेक सध्या जवळ दिसतं. ए बोना बोना दुसरे गुलवी गेले तिकडे शोधत शोधत कुठे. अरे अख्खा रात झोपले. तू अजून कोण झोपले येड लागले. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी तुझा शूट केले झोपलेला 2 तास नाही झोपलेला तू. आपण 3 तास ते जागेवर होतो. हा तिथं पण तू झोपून होता. हा काय रे झोपलेला नव्हता का? मला गाडी चालवायला भेटत नाही, मी करू काय? जेव्हा आमच्याकडे जेव्हा कॉन्फिडंट ड्रायव्हर असतो तेव्हा आम्ही कोणाला गाडी देत नाही. बस ना ठेव ना. आख्या गाडीन पण द्यात नाही, इथं पण द्यात. ठेव ठेव. गाडी चालून चालून थकलं बाकी रात. हात बसव बाई. गिअर तुला ना कोण शिवक गिअर टाकीत होता फक्त गाडी सेविंग होती. आता हे काय मागवले नाश्त्याला तुम्ही? आम्ही 4 आलू पराठा घेतले. तुम्हाला काय जास्ती वाढवा? अजून भाजी पुरी वगैरे आहे. तुम्हाला काय चॉईस असेल तुम्ही सांगू शकता. भाजी पुरी आहे, दुसरा काय पराठा कुठला आहे? फक्त आलू पराठा आहे का? भाजी पुरी बी आहे. पनीर पराठा आहे का? पनीर पराठा आहे का? किती टाइम झाला ना सकाळी उठला वाटायचं. अच्छा. काय काम गरम होतं. पहिले आल्या चांगल्या जवळ सुरुवात केली. 500 रुपयाच्या 5 तांगड्या. 500 रुपयाच्या 5 तांगड्या घेतल्या. आम बहुत छेड आहे. बहुत आम्ही रे. बहुत आमिर आहे. अभी दुसरा ऑर्डर देणे झालं. लागू काय जातं तुला? नको काय बोलतो? मिरिंडा फायदा ना मोठा आला. बडावा आहे रे तिने को. पैसे जास्त दिला आणि पेप्सी दिला तरी मिरिंडा जास्त. त्याला बोल. आमचे कमिटीचे पैसे संपले. आता आम्ही स्वतःच्या पैशाने घालायला सुरुवात करतोय. विवेकला फोन लाव. चला कसा लागतो खाऊन सांगतो तुम्हाला. काय म्हणा? असंच पत्रात असतं ना. मध्ये ना हात येत होता मला. कसं येईल? तुला सवय नाही, मला सवय आहे. शेवटला बघा. मोबाईल मोठा आहे. आमचा मोबाईल आहे चिन्नूस आऊस. कोपऱ्यात पकड. हे बघ तर काय चिंद्र माल मटेरियलचा पैसा कपला. आमचा बाकी माझा चष्मा रे. माझा चष्मा कोणी उचलला? त्याला फोन लावला का विवेकला? विवेक लवकर आला तर भेटेल, नाही तर संपल. फक्त ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. थँक्यू. चला आता आम्ही खाऊन संपवतो.
गाईज हे कुठे आहेत बघा जरा, केवढे लांब आहेत. आणि हा आमचा S23चा रिझल्ट. गाईज प्लॅनमध्ये चेंज, जाणार थांबणार होतो सिलिगुडीला, बट आता चाललो आहे दार्जिलिंगला. रोड्स एवढे सुपर वाटले ना बाईक चालवायला. गाड्या कुठे थांबल्यात समजत नाही. एक तर इथे अल्ट्रा झूम केलं तर अल्ट्रा झूम. तर आता मी पोहोचलो दार्जिलिंगला. रूम घेतली आहे, होमस्टे घेतला आहे. आणि इकडे ट्रेन बघा कशी आहे. इकडे ट्रेन बघा कशी आहे भाई. ट्रेन उधर आहे उधर. सध्या हातकर थांबव तिला. सिलिगुडीवाले आले. आम्हाला नाही नेला. गाईज तुम्ही ट्रेन बघली का गाईज? सिलिगुडीवरून दार्जिलिंगला येणारी शेवटची ट्रेन होती. ओके चलो काय चला हो. तुम्ही नेता का? ओके ना. उद्या तुम्हाला चालवायला ये देतो हा मम्मी. मी मागे बसतो. जा घेऊन ये ना ताई. मगाशी तर बरा बसलेला गाडी नाही आला. हा मगाशी तर बरा बसलेला असते ना तिथं कचकन लागेल नाही तर.